आणि थेट दृश्य आपण पाहतोय संभाजीनगर मधली दृश्य आहेत। या ठिकाणी दोन गट आमने सामने आलेले आहेत। ठाकरे गट आणि महायुती आमने सामने आल्याचं दिसतंय आणि त्यामुळे जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होतीये। थेट ही दृश्य आपण पाहतोय संभाजीनगर मधली दृश्य आहेत। या ठिकाणी ठाकरे गट आणि महायुती आमने सामने आल्यामुळे जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, संभाजीनगर मध्ये दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे जोरदार घोषणाबाजी ऐकू येते। काय अपडेट्स आहेत सध्याचे? आमने सामने आलेले आहेत आणि दोघे एकमेकांच्या विरोधात घोषणा करतात। झेंडे फडकवले जातात। उभाटा गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते क्रांती चौक भागातील या ठिकाणी एकत्रित आलेले। दोघांच्या मोटरसायकल रॅली होत्या। आज शेवटचा दिवस असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर आहेत। आपण बघतोय की भाजपचे अतुल सावे असतील किंवा संदीपान भुमरेचे कार्यकर्ते असतील ते एका बाजूने आहेत, तर दुसऱ्या बाजूने शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं झालं या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। पूर्णच्या पूर्ण चौक हा जाम झालेला, अर्धा तासापासून वाहतूक खोळंबलेली आहे निश्चितपणे आणि पोलिसांचा कसलाही बंदोबस्त या ठिकाणी नाही आहे। मात्र हे कार्यकर्ते या ठिकाणाहून हटायला तयार नाही। आपण बघतोय दोन्ही बाजूनी घोषणाबाजी आहे। एक ठिकाणी मोदी मोदीचा नारा दिला जातो, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी करतात। वातावरण थोडंसं गंभीर होण्याची शक्यता आहे, कारण आपल्याला माहिती आहे की दोन्ही कार्यकर्ते एका शिवसेनेचे होते। मात्र शिवसेना उठल्यानंतर दोन गटाचे कार्यकर्ते दोन गटांमध्ये विभागले गेलेले आहेत आणि दोन्ही कार्यकर्ते एकमेकांबद्दल खुन्नस आहेत। त्यामुळे या ठिकाणी वातावरण कधीही गंभीर होऊ शकते। सध्या घोषणाबाजी सुरू आहे। दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत। क्रांती चौक भागामध्ये हा गट कुठलाही गट या ठिकाणाहून हारायला तयार नाही। एकंदरीतच बघितलं आपण तर या आधी सुद्धा अशा अनेकदा गंभीर प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत, कारण आधी घोषणाबाजी नंतर मारामारी असे प्रकार सुद्धा अनेकदा झालेले आहेत। या ठिकाणी कसल्याही बाजूचे जे आहे भुमरेंचा मुलगा या ठिकाणी आले। आपण बघतोय की संदीपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरे या ठिकाणी आलेले आहेत। भाऊ, काय म्हणाल? एकंदरीतच दोन्ही गट आमने सामने आले। दोन्ही गट आमने सामने आले, पण आज महायुतीचे संदीपान भुमरे साहेब यांचा गट भारी पडला। आज काय म्हणाले रॅली आता तुमची निघेल? काय म्हणाले रॅली आता तुमची निघेल इथून रॅली निघणार आहे। उमेदवार साहेब त्यांच्यासोबत अनेक तापा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतात। इथून आता 5 ते 10 मिनिटात रॅलीला सुरुवात होणार। शांततेत कार्यकर्ते शांततेत निघतील का इथून? कार्यकर्ते शांततेत जाणार। आमचे जे कार्यकर्ते महायुतीचे हे संस्कारित आहे। निश्चितपणे आपण बघितलं भुमरे यांच्या मुलांनी ते शब्द दिलेला की त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी शांततेत निघतात। आपण भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया। निश्चितपणे या ठिकाणी आपण बघतोय की अतुल सावे या ठिकाणी आहेत। अतुल सावे सुद्धा या ठिकाणी शिवसेना गटातर्फे उभा राहिलेले आहेत। दादा, काय म्हणाले? दोन्ही गट आमने सामने आले। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज संपूर्ण शहरभर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची, युवा कार्यकर्त्यांची रॅली काढण्यात आली आहे आणि आज त्याच्यामुळे जवळजवळ 5000 मोटरसायकल मध्ये सगळे आमचे कार्यकर्ते आज क्रांती चौकात आलेत आणि आता शहराभर रॅली होणार आहे। माननीय भुमरे साहेबांचं आगमन झाल्याबरोबर रॅली सुरू आहे। बरं, काय तुमचे कार्यकर्ते शांततेत जातील इथून? काय नाही, आम्ही मोदीजींची घोषणा देणार। मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता सगळेजण उत्साही रॅली कधी निघेल? बघितलं आपण या ठिकाणी अतुल सावेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। दुसऱ्या बाजूने आपण बघतोय शिवसेनेचे कार्यकर्ते उभाटा गटाचे या ठिकाणी आहेत। त्यांचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी बघा आपण बघतोय या ठिकाणी इशारे केले जात आहेत। धनुष्यबाणाचा इशारा, मशालाचा इशारा या ठिकाणी केला जातोय। हे कार्यकर्ते कधीही भिडू शकतात। कसल्याही पद्धतीचा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी दिसत नाही। मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, काय म्हणाल? एकंदरीत ज्या धर्मांध लोकांनी राम मंदिरावर हल्ला केला त्या लोकांसोबत हे रॅली करतायत
सगळ्यात महत्वाचं यांना 10 वाजताची टाइम 10:20चा टाइम होता. मुद्दाम इथं त्या लोकांना घेऊन थांबले का? आम्ही सक्षम आहे यांना उत्तर द्यायला, म्हणून आम्ही समोर थांबलेलो आहे. सगळ्यात महत्वाचं यांची हिंमत आहे का जय श्रीराम म्हणण्याची? यांनी म्हणून दाखवावं. आम्ही तरी उघड म्हणून दाखवतो की आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहे, हिंदूंना घेऊन चालतो. यांची हिंमत असेल तर यांनी बोलून दाखव. जे लोक नमाजाचे गोडे गातात त्यांनी आम्हाला सांगू नये. चांगले मुसलमान आमच्या सोबत आहे, परंतु धर्मांध मुसलमान ज्यांनी आमच्या किराडपुऱ्यामध्ये राम मंदिरावर हल्ला केला होता त्यांना घेऊन रॅली काढत असतील तर त्यांच्या विरोधासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्षम आहे. तुमची रॅली शांततेत जाईल इथून? 100% जाईल. त्यांचा पहिले टाइम त्यांनी निघावं. त्यांना निघायचं नसेल तर आम्ही पण इथे थांबायला तयार आहे. बघून घेऊ. वातावरण शांत राहील. वातावरण शांत राहील. समजदार आम्ही आहोत, परंतु मला असं वाटतं त्यांनी पण समजून घ्यावं आणि त्यांची रॅली त्यांनी निघून काढून घ्यावी. आमची रॅली त्यांच्यापेक्षा 10 पट मोठी. निश्चितपणे आपण उभाटा गटाच्या सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. कारण आता या ठिकाणी उभाटा गटाचे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. नेमकं त्यांना काय म्हणायचं हे सुद्धा समजून घेऊ. काय म्हणाल एकंदरीत काय म्हणाल? अहो तुम्ही बघू शकता, हे पैसे देऊन आणलेली पब्लिक आहे. हे 500 रुपये देऊन पैसे आणून शक्ती प्रदर्शन करताय. यांच्याकडे पैसे आमच्याकडे जनता आहे, आमच्या पाठीशी जनता आहे. आणि 13 तारखेला पुरे संभाजीनगरची जनता खैरे साहेबांच्या पाठीशी राहील. इथं असं झालेलं आहे की ह्यांच्याकडे मतदार राहिलेले नाहीत, कार्यकर्ते राहिलेले नाहीत. फक्त पैशाचे भाड्याचे तट्टू आणलेले आहेत आणि ह्यांच्याकडे मतदार नाही. ह्यांच्या पायाखालची वाळू सरलेली आहे. त्यामुळे या शहराला जर विकास पाहिजे असेल, सुशिक्षित पिढी घडवायची असेल तर आता मशाल हाच पर्याय आहे, असं सर्वसामान्य जनतेचं मत आहे. इथे जमलेला जमाव हा उद्धव साहेबांच्या शिवसैनिकाचा हा चोर नसून चोर खर्चाने इथं जमाव झालेला आहे. इथं घे सुपारी घेऊन तोड सुपारी आहे. इथं विकत घेतलेले शिवसैनिक आमच्यासारखे कट्टर शिवसैनिकांमध्ये फरक आहे. रुपयाने घेता आज आम्ही क्रांतीचौकात जमलोय. सामान्य जनतेला हे त्रास देत आहे, ट्रॅफिक होतीये. आम्ही शिवसैनिकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय, पण कोणाची ऐकायची भावना यांच्यामध्ये नाही. अरे ज्यांचा एकही उमेदवार नाही त्या प्रचार करताय. उठ दुपारी घे सुपारी फक्त सुपारी घेऊनच हे काम करताय. आणि आज जे आहे की सगळे शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहे आणि उमेदवार चंद्रकांत 50 खोक्यावाले गद्दार लोक आहेत ते, त्यांची काय अवकात नाही आहे त्यांची. आमच्या उद्या पासून तो राहिले होते 20 दल, ते आमच्या तुकड्यावर पडले होते. ते गद्दार लोक आहेत ते उद्या सांगण्याची जो गरज आहे कोणाला नाहीये. खोके लोक आहेत. तर आपण पाहतोय प्रचाराचा धुरा शिगेला पोहोचला. या संभाजीनगरमध्ये 2 शिवसेना आमने सामने आलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी एकमेकांविरोधात सुरू आहेत. आणि या बातमीच्या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.